एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या दणक्यानंतर ठाकरे पक्षातील घडामोडींना वेग आला। उद्धव ठाकरेंनी आज त्यांच्या सर्व आमदारांची शिवालय्या कार्यालयात बैठक घेतली। त्यांनी आमदारांची सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली। सभागृह कामकाजात जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्याची सूचना केली। तसंच फुटीर खासदारांच्या मतदारसंघातील दौऱ्याबाबतही माहिती घेतली। मात्र या सर्व घडामोडीत ठाकरेंचे 4 आमदार संजय पोतनीस, संजय देरकर, सुनील शिंदे आणि राहुल पाटील गैरहजर राहिल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या। देरकर यांनी जगन्नाथ महाराज पालखी कार्यक्रमामुळे बैठकीला न आल्याचं सांगितलं, तर एबीपी माझाशी बोलताना राहुल पाटील यांनी वैयक्तिक कारण दिलं। त्यामुळे ठाकरे पक्षातील आणखी काही नेते किंवा आमदार वेगळी भूमिका घेणार आहेत का, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। सगळे आमदार इथं उपस्थित होते, त्याच्यावर चर्चा पण आहे, असं कुठं झालेलं पण नाही, होणार पण नाही। सगळे आमदार इथं उपस्थित होते, त्याच्यावर चर्चा पण आहे, असं कुठं झालेलं पण नाही, होणार पण नाही। शिवसेना विधिमंडळ पक्षाची ही बैठक होती। आजपासून जे अधिवेशन सुरू झालेलं आहे, पुढच्या 3 आठवड्यामध्ये जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मुंबईचे प्रश्न, मराठवाड्याचे प्रश्न, विदर्भाचे प्रश्न, या सगळ्या विषयावर कशा पद्धतीनं सभागृहात वेगवेगळ्या आयुधाच्या मार्फत वापरावं, याच्यासाठी बैठक होती।